हडपसर यवत असेल किंवा आपला जो काही चाकण शिक्रापूर हा मार्ग असेल, मला असं वाटतं या तिन्ही मार्गांमुळे खूप मोठ्या प्रमाणात जे काही पुण्यामध्ये ट्रॅफिक येत होतं ते ट्रॅफिक देखील आपल्याला कमी करता येईल आणि जवळपास आपले जे काही महत्त्वाच्या MIDC आहेत याला जाताना खूप कंजेशनचा सामना आपल्याला करावा लागायचा, तो कंजेशनचा सामना आपल्याला करावा लागणार नाही. 50-50 मिनिटांनी वेळ जो आहे तो कमी होईल. सगळ्यात महत्त्वाचं आहे की याचं प्लॅनिंग असं केलेलं आहे की आपल्या आउटर रिंग रोडला देखील याच्याशी जोडलेलं आहे आणि काही ठिकाणी तर 4 मजली आपल्याला हे रस्ते दिसतील, कारण खाली रस्ता, मग त्याच्यावर आउटर रिंग रोड, त्याच्यावर एलिव्हेटेड रोड आणि त्याच्यावर आपली मेट्रोचा देखील नीट विचार, भविष्याचा विचार करून मेट्रोचं प्लॅनिंग याच्याशी इंटिग्रेट केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा मेट्रोकरता आपल्याला अधिकचा खर्च करावा लागणार नाही. कदाचित मेट्रोची कॉस्ट जी आहे ही या ठिकाणी 40% याच्यामुळे कमी होईल. आणि याच्यासोबत आता जो काही पुणे ते नाशिक फाटा हा देखील जो रोड आहे त्यालाही आपण मान्यता देतो आहोत. त्याच्यामध्ये काही ॲक्विजिशनचे विषय होते ते आपण संपवतो आहोत. त्यामुळे त्याचंही भूमिपूजन पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये आपण करू. एकूणच चारही दिशेला पुण्यातनं बाहेर जाताना कसं डिकंजेस्ट करता येईल तो आपला प्रयत्न असणार आहे. पुरंदर एअरपोर्टचंही आता आपल्याला 50%पेक्षा जास्त ॲक्विजिशन झाल्यामुळे त्याचं लवकरच टेंडर आपल्याला काढता येईल. तर तिथेही जाण्याकरता आपल्याला रस्ता आणि मेट्रो या दोन्हीची व्यवस्था कशी करता येईल आजच माझी चर्चा झालेली आहे. आणि आम्ही फिजिबिलिटी बघतो आहोत की जर दिवे घाटामध्ये आपल्याला ट्विन टनेल तयार करता आला तर मेट्रो आणि रस्ता हा तिथनं नेला तर पुरंदर एअरपोर्टला पुण्यावरून पोचण्याकरता अतिशय वेगवान अशा पद्धतीचा मार्ग आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येईल. आणि यासोबत पुण्याचा आउटर रिंग रोड असेल, इनर रिंग रोड असेल, HCMTR असेल, अशा सगळ्या प्रकल्पांचं काम हे आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. स्थानिकांनी अकोला असेल किंवा बीड असेल किंवा पुण्यात देखील जे निकालाचे जे काही OMR शीट आलेले किंवा आन्सर की म्हणतो त्याच्यामध्ये तफावत दिसलेली आहे की आधी एका मुलाला ऑल इंडिया रँक त्याचा 8वा आला आणि आता त्याला आन्सर की मिळाली तर तो एकदम पाठीमागे 9 लाखाच्याही पाठीमागे होतो. तर मला असं वाटतं की या संदर्भात एकूण सगळी प्रक्रिया जी आहे ही पारदर्शी आहे. त्यामुळे जी काही ॲन्सर शीट आहे त्या ॲन्सर शीटवरनं किती मार्क्स मिळाले पाहिजे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी काढलं जाऊ शकतं. कोणाचा काही ग्रीव्हियन्स असेल तर त्यांनी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीकडे जावं आणि त्या एजन्सीमध्ये आपला ग्रीव्हियन्स मांडावा. आत्ता आपण जे म्हणताय त्याची मला काही माहिती नाही. मी मगाशी येताना सहज TV वर पाहत होतो तर काहीतरी दाखवलं, कुठला तरी मुलगा ती ॲन्सर शीट घेऊन होता. मला असं